पतीनं पक्षाशी बंडखोरी केली म्हणून नागपूरमध्ये माजी महापौर अर्चना डेहनकर माहेरी निघून गेल्यात। प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यामुळे विनायक डेहनकरांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। दरम्यान पतीच्या बंडखोरीला विरोध करत अर्चना डेहनकर आपल्या भावाच्या घरी निघून गेल्यात। तसंच त्यांनी आपल्या नवऱ्याचं काम न करता पक्षाचं काम करण्याचा निर्णय घेतलाय। उमेदवारी मागण्यापर्यंत मी पण सोबत होते त्यांच्या, की काही करा, पण जर पक्षाचा निर्णय झाला, पक्षश्रेष्ठींनी ठरवलं की या प्रभागामध्ये हे 4 उमेदवार द्यायचे आहे, तर मला असं वाटतं की पक्षाने जो निर्णय घेतला किंवा पक्षाची जी भूमिका आहे त्या भूमिकेसोबत आपण राहिलं पाहिजे। आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता अपक्ष फॉर्म भरू नका, पण त्यांनी तो भरलेला आहे। पक्षाला हे कोणीच दिसलं नाही की मूळ भाजपचे कार्यकर्ते जे सतरंजा उचलणारे आहे त्यांच्याकरता मी पण त्यांच्या पाठीशी होतो। मला नाही मिळाली त्यापैकी कोणाला तरी द्यायला पाहिजे होती। एक उमेदवार प्रभाग 18 मध्ये आहे, त्याला मागच्या वेळेला बंडखोरी केली तरी पण तुम्ही त्यांना तिकीट दिली। मी त्यावेळेला त्यांचा निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं। 3 उमेदवार निवडून आले, एका उमेदवाराला बी फॉर्मच दिला नाही, तो वाया गेला पक्षाचा। तुम्ही एवढं म्हणजे आमचा तिरस्कार कराल का कार्यकर्त्यांचा?